नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल जो आपला कंबाईनचा पेपर झालेला आहे त्याची पॉलिटीची आपण संभाव्य उत्तरे पाहणार आहोत। हे बघा, तर माझ्याकडे आहे हा सेट जो आहे तो डी सेट आहे। त्यामधील पॉलिटीचे क्वेश्चन हे प्रश्न क्रमांक 51 पासून चालू झाले आहेत। तर प्रश्न क्रमांक 51 काय आहे हे बघा, संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते काय? हा प्रश्न ऐतिहासिक यशवंत भारती खटल्यात 1973 मध्ये पहिल्यांदा उपस्थित झाला। ऑप्शन बी। सप्टेंबर 2025 पर्यंत 45वी घटना दुरुस्ती कायद्याने 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली। हे तर 100% बरोबर आहेच। त्यातली त्यात ह्यामध्ये विद्यार्थी बरेच कन्फ्यूज होतात, पण यामध्ये संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते, दुरुस्ती शब्द आल्यामुळे याचं उत्तर हे असणार आहे। ओके, याचं उत्तर क्रमांक काय आहे? याचं उत्तर क्रमांक आहे 3। चला पुढचा प्रश्न पाहूयात। हे बघा, 52 क्रमांकाचा प्रश्न आहे, केंद्र राज्याच्या प्रशासकीय संबंधाच्या संदर्भातील जोड्या जुळवा। याचं उत्तर काय आहे? याचं ऑप्शन आहे 2। त्यानंतर 53 क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही? याचे उत्तर आहे शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी, उत्तर क्रमांक 3। त्यानंतर 54 नंबरचा प्रश्न आहे, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा। यातील सर्व कथने जी आहेत ती योग्य आहेत, याचं उत्तर आहे 4। त्यानंतर 55 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही? तर यामध्ये आहे बालमजुरीस बंदी, हे कलम 24 अंतर्गत येते। ओके, याचं उत्तर आहे 2। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 56, 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले, हे ऑप्शन आहेत आणि याचं उत्तर आहे अ व ब। ओके, 3 नंबरचं चूक आहे त्यात। त्यानंतर 57 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केलेली आहे? विधानसभा कलम 170, उत्तर आहे 1। त्यानंतर 58 नंबरचा प्रश्न आहे, उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे आहे? हा प्रश्न फक्त आउट ऑफ द बॉक्स होता। याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे 3, 20। ओके, त्यानंतर सर्वात सोपा प्रश्न म्हणजे 59 नंबरचा, खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती ही शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे? सर्वांना माहितच आहे 74वी घटना दुरुस्ती, याचं उत्तर आहे 3। त्यानंतर 60 नंबरचा प्रश्न, खालील पर्यायापैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे? याचं उत्तर काय आहे? सर्वोच्च न्यायालय। ओके, उत्तर 1। त्यानंतर 61 नंबरचा प्रश्न, ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते? सर्वांना माहितीच आहे घरपट्टी। त्यानंतर बघा, ओके, भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केलेले आहेत? तर कोणती कार्य निश्चित केले आहेत? सर्व कार्य निश्चित केले आहेत। ओके, हे बघा। त्यानंतर 63 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येते। यासाठी बरेच जण राष्ट्रपती आणि राज्यपाल मध्ये कन्फ्यूज झाले असतील, पण याचं उत्तर काय आहे? 2। ओके, इथे 2 ऑप्शन कटून जात होते, राष्ट्रपती राहत होतं फक्त, सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपती, याचं उत्तर आहे 2। त्यानंतर 64 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारताचे लोक, भारतीय लोक अशी आहे। खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यातही अशी सुरुवात आढळते? तर आपल्याला माहितीच आहे की अमेरिका, युनायटेड स्टेट। ओके, आता शेवटचा प्रश्न आहे, सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी? याचं उत्तर आहे तहसीलदार। ओके, 2। तर मित्रांनो, ही आहे संभाव्य उत्तरे, यात बदल होऊ शकतो। धन्यवाद।